हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं मी आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. लास्ट लेक्चरमध्ये मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर या टॉपिकचं आपण पहिलं पार्ट पूर्ण केलं होतं. दॅट इज मायक्रोब्स विच आर युजफुल इन दी हाऊस होल्ड प्रोडक्ट्स. करेक्ट? नाउ टुडे वी आर स्टार्टिंग मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट. डिफरंट इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स आर देअर. लार्ज स्केलला किंवा इंडस्ट्रियल लेवलला जेव्हा प्रोडक्शन करायचं असतं तर तेव्हा कशा पद्धतीने मायक्रोबचा वापर केला जातो हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तत्पूर्वी लास्ट लेक्चरमध्ये 2 पॉइंट मला डिस्कस करायचे राहिलेले होते. त्याच्यामध्ये एक होता दॅट इज सोयाबीन प्रोडक्ट्स. सोया जरी म्हणत असेल तर स्पेलिंग याच पद्धतीने घेतलं जातं. आता सोयाबीन्स हे जे आहेत ना, हे आपल्या घरगुती जे काही अन्न तयार केलं जातं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी वापरलं जातं. ठीक आहे. आपण स्पेसिफिकली एशियन कंट्रीजचा जर विचार केला तर आता एशियन कंट्रीज मध्ये आपण स्वतः येतो. यामध्ये सर्वात पुढे चीन आहे की सोयाबीनचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट्स ते वापरतात. आपल्याकडे फक्त सोयाबीन ऑइल वापरला जातो आणि जो वेस्ट मटेरियल आहे सोयाबीनचा तर तो वेस्ट मटेरियल ॲज अन फूड मटेरियल म्हणून आपण वापरतो. परंतु आता डिफरंट कंट्रीजचा आपण विचार जर केला तर वेगवेगळे प्रोडक्ट्स जे आहेत म्हणजे वेगवेगळे त्याचे प्रोडक्टचे फॉर्म्स जे आहेत हे सोयाबीन्सचे वापरले जातात. त्यामध्ये जे प्रोडक्ट्स असतील जे वापरले जातात त्यामध्ये एक आहे सोया मिल्क. हा एक प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर एक आहे दॅट इज अन सोया ऑइल. हे आपल्याकडे स्पेसिफिकली वापरला जातो. या व्यतिरिक्त चीनमध्ये सोयाबीन कर्ड पण वापरला जातो. आणि या व्यतिरिक्त आणखी एक प्रोडक्ट याचा आहे म्हणजे फॉर्म, तो म्हणजे दॅट इज सोयाबीन किंवा सोयाबीन फूड हे आहे. सोयाबीन फूडचे फॉर्म आपल्याकडचं जो फूड आहे ते आपण डायरेक्ट आपल्या अन्नामध्ये वापरतो. ठीक आहे. परंतु बाकी अदर कंट्रीज मध्ये सोयाबीनचे जे फूड आहेत त्याचे वेगवेगळे फॉर्म आहेत. त्याच्यामध्ये एक फॉर्म आहे दॅट इज सुफू. आणखी एक फॉर्म आहे टुफू. आणखी एक फॉर्म आहे दॅट इज टेम्पे. Also there is another form that is soya sauce. एवढंच नव्हे आणखी काही नावं आहेत दॅट इज नॅटो अँड मिसो. नॅटो अँड मिसो हे इतक्या प्रकारचे फूड प्रोडक्ट्स जे आहेत हे सोयाबीनचे वापरले जातात. ठीक आहे. आणि हे सगळे फूड प्रोडक्ट्स हे जे सगळे फूड प्रोडक्ट्स आहेत दीज आर ऑल फर्मेंटिंग प्रोडक्ट्स. हे फर्मेंटेशन प्रोडक्ट. सोयाबीन कर्ड इज ऑल्सो फर्मेंटेशन प्रोडक्ट. ठीक आहे. बट सोया ऑइल अँड सोया मिल्क बोथ आर नॉट ए फर्मेंटेशन प्रोडक्ट. पण त्या व्यतिरिक्त कर्ड आणि फूड मध्ये हे सगळे जे सगळे काय आहेत फर्मेंटेशन प्रोडक्ट आहे. हा एक पार्ट आपल्याला राहिलेला होता. आणखी एक पार्ट आपल्याला राहिला होता लास्ट टाइम. आपण सिंगल सेल प्रोटीन which is also called as a dried or dead biomass of the unicellular organisms. मग ज्याच्यामध्ये बॅक्टेरिया असतील, काही फंगाय असतील, काही अल्गीज असतील. ठीक आहे. त्यामध्ये फंगायमध्ये आपण आता सगळेच युनिसेल्युलर नाही आहेत पण काही असे आहेत जे फ्लोटिंग बॉडी फॉर्म करतात मल्टीसेल्युलर नेचरमध्ये. तर असे काही फंगाय आहेत किंवा युनिसेल्युलर पण असू शकतात. परंतु यामध्ये काही एक्झाम्पल्स जे आहेत ते आपण लास्ट टाइम बघितलं होतं मशरूम. ठीक आहे. बेसिलोमायसिटिस फॅमिलीमध्ये किंवा बेसिलोमायसिटिस क्लासमध्ये आपण बघितलं होतं. परंतु मशरूम मध्ये कोणकोणते मशरूम जे आहेत ते ॲज अन एडिबल म्हणजे खाण्यासाठी वापरले जातात. आपण हे बघितलेलं आहे की मशरूम म्हणजे पल्सेस जे आहेत ना, मेन प्रोटीन सोर्स जे आहे ते पल्स.
हे आपल्याला माहित आहे. सियर मशरूम्स या बाबतीत महत्वाचा हा पॉइंट आपण नंतर घेणार आहोत. ठीक आहे. मशरूमच्या बाबतीत एक महत्वाचं स्टेटमेंट आहे, आफ्टर पल्सेस. याचा नंबर कधी लागतो? आफ्टर पल्सेस as an main source of, pulses नंतर main source of protein. हा पल्सेस नंतरचा महत्वाचा सोर्स आहे प्रोटीनचा. मग याच्यामध्ये डिफरंट टाइप ऑफ मशरूम जे आहेत हे एडिबल आहे. मग याच्यामध्ये एक आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम. पॅडी स्ट्रॉ मशरूम हा एक मशरूम आहे. आता याचं नाव पॅडी स्ट्रॉ, काही ठिकाणी याचं नाव स्ट्रॉ मशरूमही घेतलं जातं. मग हा जो पॅडी स्ट्रॉ मशरूम आहे याची जी स्पेसिस आहे त्याचं नाव आहे दॅट इज वॉल्वेरिएला. वॉल्वेसी हे आहे पॅडी स्ट्रॉ मशरूम. यावरती प्रश्न पण विचारला गेलेला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक मशरूम सापडतो ऑयस्टर मशरूम. हे यांच्या शेपच्या बेसिसवरती नाव आहे ऑयस्टर मशरूम. हा सुद्धा एडिबल, हेही एडिबल आहे. आता ऑयस्टर मशरूम मध्ये जी स्पेसिफिक स्पेसिस आहे दॅट इज प्लुरोटस ऑस्ट्रियाटस. प्लुरोटस ऑस्ट्रियाटस ही जी स्पेसिस आहे ही स्पेसिस फंगायची किंवा बेस्टोमायसिसची ऑयस्टर मशरूम म्हणून ओळखली जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पर्ल ऑयस्टर मशरूम. ध्यानात ठेवा, याला पर्ल ऑयस्टर मशरूम सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. त्यानंतर आणखी एक फॉर्म आहे मशरूमचं जो एडिबल म्हणून आहे ही ॲगरिकस. ही हा कम्प्लीट क्लास आहे. ॲगरिकेसी डिस्ट्रोमॅसिस मध्ये ॲगरिकेसी हा कम्प्लीट क्लास आहे. जवळपास 300 स्पेसिस त्याच्यामध्ये भेटतात. काही मध्ये 600 स्पेसिस म्हटलेले आहे. मग यामध्ये काही स्पेसिस हे एडिबल ज्यांना कल्टिवेट केलं जातं आणि त्याच्यापासून फूड मटेरियल तयार केलं जातं, परंतु काही स्पेसिस जे आहेत ते डेडली पॉयझनस आहेत. त्यापैकी एकाचं नाव मी लास्ट टाइम तुम्हाला दिलं होतं टोड स्टूल म्हणून. बरोबर आहे. टोड स्टूल ऍक्च्युअली इट इज फ्रॉम दी फॅमिली. म्हणजे टोड स्टूल आहेत ना हे या ॲगरिकस मधून आहे. परंतु ॲगरिकस मधून सुद्धा तो स्पेसिफिकली कोणता, तर ॲगरिकस मधून तो आहे अमानिता. दॅट इज फ्रॉम अमानिता. मग ॲगरिकस मध्ये इन ॲगरिकस डेडली पॉयझनस मशरूम काही जे आहेत ते डेडली पॉयझनस. मग डेडली पॉयझनस मध्ये अमानिता आहे. अमानिता, अमानितालाच आपण काय म्हणतो टोड स्टूल. एकट्या या अमानिताच्या जवळपास 100 अबोव स्पेसिस प्रेझेंट आहे. ठीक आहे. हे आहेत डेडली पॉयझनस मशरूम. जरी यांची प्रोटीन बॉडी असेल तरी सुद्धा हे पॉयझनस खाण्यासाठी वापरले जात नाही. पण ॲग्रिकल्चर मध्ये काही मशरूम असे आहेत जे एडिबल आहेत आणि त्यांना कल्टिवेट सुद्धा केलं जातं. इंडस्ट्रियल लेवल यांना कल्टिवेट केलं जातं. मग याच्यामध्ये आहे कंपेस्ट्रिस ॲग्रिकस, कंपेस्ट्रिस ॲग्रिकस बायस्पोरस. ठीक आहे. आणि आणखीन एक आहे दॅट इज अन बटन मशरूम. आता ॲग्रिकस बायस्पोरस इज ऑल्सो कॉल्ड ॲज बटन मशरूम. ठीक आहे. हे कसे आहेत? दीज आर एडिबल अँड ऑल्सो कल्टिवेटेड इन व्हेरियस रिजन. ठीक आहे. तर हे झाले डिफरंट टाइप ऑफ मशरूम. हे घेण्याचं कारण असं आहे की काही ठिकाणी AIPMT असेल किंवा नीट असेल त्या ठिकाणी याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला अशा बाबतीत प्रॉब्लेम्स नको. या ठिकाणी मी हा पार्ट पूर्ण केलेला आहे. आता आपण पुढे जाऊया. दॅट इज मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. आता इंडस्ट्रियल म्हटलं की हाऊस होल्ड जर म्हटलं तर मग लार्ज स्केल मध्ये प्रोडक्शन नाही,
परंतु आता हाऊस होल्ड प्रोडक्टचं पण लार्ज स्केल मध्ये प्रोडक्शन सुरू झालेलं आहे मार्केटमध्ये. मग त्याच्यामध्ये आपण काल त्याचे सगळे एक्झाम्पल्स बघितलेले होते. स्पेसिफिकली लार्ज स्केल मध्ये म्हणजे तसं आपण जर विचार केला तर फर्मेंटेशन ही खूप जुनी पद्धत आहे. फक्त माहित नव्हतं की ती फर्मेंटेशन आहे. ठीक आहे. जुन्या पद्धतीमध्ये सुद्धा लार्ज स्केल प्रोडक्शन मध्ये फर्मेंटेशनचा वापर केला जात होतो. आता इथे जर इंडस्ट्रियल लेवलला मायक्रोब्सच्या सहाय्याने व्हेरियस प्रोडक्ट आपल्याला तयार करायचं असेल तर काय करावं लागेल? मग आतापर्यंत काय केलं जात होतं म्हणजे आपल्याला जर छोट्या लेवलवरती छोटंसं प्रोडक्ट तयार करायचं असेल ना तर काय केलं जातं? हे जे मायक्रोब्स आहेत हे मायक्रोब्स कल्चर केले जातात. हे जे मायक्रोब्स असतील ना मग यामध्ये बॅक्टेरिया असू द्या किंवा फंगाय असू द्या, मोस्टली हे दोन, बाकी प्रोटोझोआ व्हायरसेस नाही पण हे दोन, यांना काय केलं जातं? असं एक पेट्री डिश असते, ग्लास पेट्री डिश, त्याच्या आतमध्ये पूर्णपणे न्यूट्रिएंट मीडियम असतो. न्यूट्रिएंट मीडियम हा न्यूट्रिएंट मीडियम कोणत्याही सोर्सचा असू शकतो. जसं आपण टिश्यू कल्चर मध्ये लास्ट टाइम बघितलं होतं की तिथे न्यूट्रिएंट मीडिया असतो. न्यूट्रिएंट मीडिया हा कन्सेप्ट तुमचा टिश्यू कल्चर मध्ये क्लिअर झालेला आहे. मग मे बी शुगरी असू शकतं किंवा ऑल कोणते असू शकतो. हा जो न्यूट्रिएंट मीडियम आहे या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये काही मायक्रोब्स ऍड केले जातात. काही हे काय होतं नंतर यांची कंप्लीट कॉलनी तयार करतात. म्हणजे या ठिकाणी प्रेझेंट असलेलं न्यूट्रिएंट मीडियम आहे ना या न्यूट्रिएंट मीडियमच्या सहाय्याने हे यांचं मल्टिप्लिकेशन शो करतात. आणि बाय मल्टिप्लिकेशन काय होतं? यांची एक कंप्लीट कॉलनी तयार होते किंवा कितीतरी प्रमाणामध्ये या ठिकाणी काय होतं? हे जे बॅक्टेरिया किंवा फंगाय जे आहेत हे या ठिकाणी ग्रो होतात. इथे मी जे तुमच्यासमोर काढतोय हे कॉलनीज आहेत. जर प्रकार वेगवेगळे असेल तर यांच्यामध्ये कलरेशन पण आपल्याला वेगवेगळे भेटतात. यांना आपण म्हणतो कॉलनीज ऑफ मायक्रोब्स. कॉलनी याच्यामुळे कारण त्या मायक्रोबचं काय झालं तिथं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे विच शोज मायक्रोबियल ग्रोथ. हे काय करतं? मायक्रोबियल ग्रोथ शो करतं. पण हे एकतर लॅबोरेटरी कंडिशन मध्ये म्हणजे हे कुठे असेल? एकतर लॅबोरेटरी कंडिशन मध्ये किंवा स्मॉल स्केलला छोटासा घरगुती प्रोडक्ट तयार करायचं असेल तर आपण याचा वापर करू शकतो. ठीक आहे. परंतु जर तुम्हाला हे प्रोडक्ट लार्ज स्केल मध्ये कितीतरी लोकांपर्यंत पोहोचवायचं असेल, इंडस्ट्रियल लेवलवरती तयार करायचं असेल तर आता तिथे हे वापरता येणार नाही. कारण इथं या पद्धतीने करायचं म्हणजे त्याला कम्प्लीट कंट्रोल्ड कंडिशन हवी आहे. मायक्रोब्स आपण डोळ्याला पाहू शकत नाही, मायक्रोस्कोपिक आहेत ना, आपण डोळ्याला पाहू शकत नाही. असे कितीतरी मायक्रोब्स तुमच्या सराउंडिंग मध्ये आहेत. तुम्ही असंच म्हणजे आता मी इथं ओपन एरियामध्ये उभा आहे, एका क्लासमध्ये उभा आहे, इथं मी काहीच केलेलं नाही, आयच ठेवलं. मी काय केलं की अशी पेट्री डिश पुढे आणली, त्याच्यामध्ये मायक्रोब टाकलं आणि काय केलं त्याला डेव्हलप होऊ दिलं. काहीच केलं नाही. ही कंडिशन अशीच ओपन आहे. मग होईल काय की त्या पेट्री डिश वरती न्यूट्रिएंट त्याच्या आपल्याला न्यूट्रिएंट मीडिया आहे. मग सराउंडिंग मध्ये प्रेझेंट असलेले जे डिफरंट टाइप ऑफ मायक्रोब्स आहेत दॅट डिफरंट टाइप ऑफ मायक्रोब्स विल बी एंटर इनटू दॅट पेट्री डिश किंवा न्यूट्रिएंट मीडियम, कारण त्यांना खाद्य तिथे प्रेझेंट आहे. मग ह्या न्यूट्रिएंट मीडियम मध्ये दे विल बी मल्टिप्लाय बाय युजिंग दॅट न्यूट्रिएंट. मग तुम्हाला पाहिजे ते मायक्रोब मल्टिप्लाय होणार नाही तर त्या व्यतिरिक्त अदर मायक्रोबचं कॉन्टॅमिनेशन होईल आणि ते काय मल्टिप्लाय होईल. बिकॉज इट इज नॉट ए कंट्रोल्ड कंडिशन. ही काय कंट्रोल्ड कंडिशन नाही. कंट्रोल्ड कंडिशन आपण कशाला म्हणतो की एरिया कम्प्लिटली स्टरिलाइज्ड असतो, अदर मायक्रोब्स त्या एरियामध्ये प्रेझेंट असतात आणि पूर्णपणे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट असतो. म्हणजे अदर कोणत्याही टाईपचं कॉन्टॅमिनेशन आतमध्ये होऊ शकणार नाही आणि त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. मी तुम्हाला टिश्यू कल्चरच्या वेळेस हे सगळं ऑलरेडी सांगितलेलं आहे, आता इथं काही रिपीट करत नाही. मग इथं काय होईल? कंट्रोल कंडिशनचा उपयोग केला जातो. पण हीच कंट्रोल कंडिशन आपण आणखी एका ठिकाणी मॅनेज करू शकतो इंडस्ट्रियल लेवलला. परंतु त्यासाठी तुम्हाला इथे वापरावं लागेल दॅट इज अन फर्मेंटर. इथे काय वापरावं लागेल? फर्मेंटर.
कारण हे सगळे प्रोडक्ट जे आहेत ते बाय फर्मेंटेशन प्रोसेस काय केले जातात, तयार केले जातात. मग इंडस्ट्रियल लेवलला प्रोडक्ट जर तुम्हाला तयार करायचं असेल, इंडस्ट्रियल लेवलला तयार करतात म्हणजे काय, इन लार्ज स्केल. पण मेन रिक्वायरमेंट काय आहे, मेन रिक्वायरमेंट याच्यामध्ये काय आहे, मेन रिक्वायरमेंट इज अन फर्मेंटर. ठीक आहे, हे एक मेन रिक्वायरमेंट आहे फर्मेंटर. तुम्ही शुगर इंडस्ट्रीज मध्ये गेलेला असाल किंवा लांब बघितलं असेल, असे मोठे मोठे तुम्हाला डबे दिसतात, ऍक्च्युली ते फर्मेंटर आहे. म्हणजे काहीच या पद्धतीचं स्ट्रक्चर त्यांचं असतं, सी काहीच या पद्धतीचं स्ट्रक्चर त्यांचं असतं. ठीक आहे, याच्या आतमध्ये त्यांना मिक्स करण्यासाठी या पद्धतीचे फॅन्स असतात, इंटरनल मटेरियल मिक्स करण्यासाठी या पद्धतीचे फॅन्स असतात. आणि हे मटेरियल काय केलं जातं, या ठिकाणी मिक्स केला जातो. कशाबरोबर मिक्स केला जाईल, इट विल बी मिक्स विथ द मायक्रोब्स. म्हणजे इथे काय केले जातात, कुठून तरी मायक्रोब्स ऍड केले जातात, मग जे पाहिजे ते. ठीक आहे, आणि इथून काय केलं जातं, त्याचं प्रोडक्ट बाहेर टाकलं जातं. इथून त्याचं प्रोडक्ट काय करायचं, बाहेर टाकलं जाईल. आता इथं हे स्मॉल स्केलला होतं जे तुमच्या समोर आहे, मग लार्ज स्केलला काय करावं लागेल तुम्हाला, इथं फर्मेंटर वापरावा लागेल. आणि एक सिंगल नसतं, कितीतरी असतात, म्हणून त्याला म्हणजे तो कंप्लीट एरिया जो फर्मेंटरने अक्वायर केलेला असतो मोर दॅन वन, तेव्हा त्या ठिकाणच्या एरियावर फर्मेंटेशन प्लांट म्हणतो. बट इट रिक्वायर फर्मेंटर अँड फर्मेंटेशन प्लांट. याला फर्मेंटर किंवा फर्मेंटेशन प्लांटची गरज आहे. मग हे फर्मेंटर किंवा फर्मेंटेशन प्लांट काय करतो, इट प्रोव्हाइड्स, याचं महत्त्वाचं फंक्शन काय असेल, इट प्रोव्हाइड्स कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट. हे काय करेल, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करेल. कशासाठी, कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट फॉर मायक्रोबियल ग्रोथ इन लार्ज स्केल. लार्ज स्केल मध्ये मायक्रोबियल ग्रोथ साठी कंट्रोल्ड एन्व्हायरमेंट काय करेल, हा फर्मेंटर किंवा फर्मेंटेशन प्लांट प्रोव्हाइड करेल. लार्ज इंडस्ट्रियल लेवलला तुम्ही करताय, मग ही पहिली रिक्वायरमेंट झाली. ठीक आहे, हे आपण आपल्याला दाखवू. मग आता हे रिक्वायरमेंट पूर्ण झाली ना, तर मग आता तुम्ही डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्ट्स फॉर्म करू शकता. डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्ट्स, मग कोणकोणते प्रोडक्ट्स तुम्ही इथे तयार करू शकता किंवा मायक्रोब्सच्या सहाय्याने तयार करू शकता. मग त्यामध्ये एक आहे प्रोडक्ट मध्ये ऍज ए अल्कोहोलिक बेवरेजेस. त्यानंतर सेकंड ऍज अन ऑर्गॅनिक ऍसिड्स. डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत, आपण तसंही तयार करतो मायक्रोब्स शिवाय. त्यानंतर ऍज अन अँटीबायोटिक. त्यानंतर एन्झाइम्स. त्यानंतर vitamins and as a biocontrol agent. biocontrol agent. ठीक आहे, हे इतके प्रोडक्ट्स आहेत जे आपल्याला यामध्ये बघायचे आहेत. आपण वन बाय वन पाहूया. Microbes as a source of alcoholic beverages. As a source of alcoholic beverages. Alcoholic beverages. खरं तर आधी concept beverages. Beverages काय आहे? Beverages having the liquid किंवा आपण त्याला लिकर म्हणतो. Serve as an stimulant. हा काय करतो? स्टिम्युलंट म्हणून काम करतो. मला माहित आहे अल्कोहोल हा आपल्या बॉडीमध्ये स्टिम्युलंट म्हणून काम करतो. या पद्धतीने काम करतात. काही प्रमाणामध्ये ऍज अ ड्रग म्हणूनही काम करतात.
ठीक आहे. समटाइम्स as drug. Okay, sometimes as an sterilizer, ज्याला आपण सॅनिटायझर म्हणतो. आज मार्केटमध्ये जितके सॅनिटायझर्स आहेत ते अल्कोहोलिक सॅनिटायझर्स आहेत. ठीक आहे. चला, तर हे सगळे जे आहेत त्या पद्धतीने त्यांचं फंक्शनिंग असेल हे बेवरेज झालं. अल्कोहोलिक बेवरेजेसचा स्पेसिफिकली विचार जर आपण केला तर डिफरंट टाइप ऑफ बेवरेजेस आहेत, डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स. मग त्यामध्ये आहे वाईन, त्यानंतर विस्की, तोंडामध्ये पाणी येऊ देऊ नका, तसं तुमचं याचा काही संबंध येत नाही. वाईन, विस्की, त्यानंतर रम असेल, ते ब्रँडी असेल, एक्सेट्रा. एखादं राहून गेलं असेल तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. तर हे डिफरंट टाइप ऑफ एक्झाम्पल्स आहेत जे अल्कोहोलिक बेवरेजेस म्हणून आहेत. आपल्याकडे वापरत दारू आहे, टॉडी पण घेऊ शकता तुम्ही. इथे मी आणखी घेतो टॉडी. ठीक आहे. सो हे झाले डिफरंट टाइप ऑफ अल्कोहोलिक बेवरेजेस. मग अल्कोहोलिक बेवरेजेस इंडस्ट्रियल स्केलला तुम्हाला फॉर्म करायचं आहे. इथे काय रिक्वायरमेंट आहे? हे तर झालं ऍक्च्युअल प्रोडक्ट, हे झालं ऍक्च्युअल प्रोडक्ट. तसं या प्रोडक्टसाठी जर आपण थोडं मागे गेलो ना तर अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करण्याची प्रक्रिया ही वैदिक पिरियड पासून आहे. फ्रॉम वैदिक, यावरती प्रश्न विचारला आहे. फ्रॉम वैदिक पिरियड. आणि हे वैदिक पिरियड कोणते आहे ते 5000 टू 6000 BC. मागे यावं लागेल. 6000 टू 5000 BC यावं लागेल. काही बुक मध्ये 7000 टू 5000 BC दिलेला आहे. ठीक आहे. तर हे वैदिक पिरियड होता आणि वैदिक पिरियड मध्ये अल्कोहोल प्रोडक्शन चालू होतं. त्या काळामध्ये केलं जायचं. मदिरा नाव देतो का आपण त्याला. ठीक आहे. तर रिक्वायरमेंट काय आहे? महत्वाची रिक्वायरमेंट. मग याच्यामध्ये फर्मेंटर वापरला जाईल. हा फर्मेंटर कोणता असतो? The fermenter which is useful for the production of alcoholic beverages, that is an tubular tower fermenter. Tubular tower fermenter. मी आधी फिगर काढून दिलेली आहे तुम्हाला, त्यामध्येच थोडंसं फरक करायचं, चेंज करायचं. तुम्हाला मटेरियल मध्ये तुमची फिगर दिलेली असेल तर ट्युबुलर टॉवर फर्मेंटर या ठिकाणी वापरला जातो. जो मायक्रोब या ठिकाणी वापरला जाईल कॉमन मायक्रोब आहे. Microbe is useful in the production of alcoholic beverages, that is an common yeast, that is Saccharomyces cerevisiae. हे yeast आहे. आता हे बेवरेजेस फॉर्म करतो ना, hence it is commonly called as, it is commonly called, काय नाव देतात? ब्रेवर्स ईस्ट. याचं कॉमन नेम आहे ब्रेवर्स ईस्ट. ऑल्सो ईस्ट युजफुल इन द प्रोडक्शन ऑफ ब्रेड. आता इथे संबंध येत नाही पण तरी सुद्धा आपण ब्रेड म्हणून घेऊया. ब्रेड साठी सुद्धा वापरलं जातं. बटर आपल्याकडे बेकरी असतात ना, त्याच्यामध्ये बेकरी प्रोडक्ट आपण त्याला म्हणूया. बेकरी प्रोडक्ट मध्ये यीस्टचा वापर केला जातो, सॅकरायमॅयसीस सर्व्हिसेसचा वापर केला जातो. हेच इट इज ऑल्सो कॉल्ड on the basis of bread, it is also called as baker's yeast. और दूसरा नाम क्या है? baker's yeast. हे झालं मायक्रो. ठीक आहे. जो अल्कोहोलिक बेवरेजेस तयार करण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. प्रोसेस काय आहे यामध्ये? which process is used for the production of alcoholic beverages? प्रोसेस काय आहे? सिमिलर, म्हणजे सगळं तेच आहे. मायक्रोबचा वापर केला म्हणजे फर्मेंटेशन. पण इथं फर्मेंटेशन कशाचं करायचं आहे? मग इथं जे फर्मेंटेशन केलं जातं, फर्मेंटेशन ऑफ माल्टेड सिरियल्स. हा प्रोसेस कोणती आहे? फर्मेंटेशन ऑफ माल्टेड. माल्टेड म्हणजे याच्यात अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. माल्टेड सिरियल्स as well as and fruit juices. Different type of fruit juices किंवा malted cerealचा वापर या ठिकाणी, ज्यांचं या ठिकाणी
फर्मेंटेशन केलं जाईल. ठीक आहे. आता याच्यापासून काय होईल? आफ्टर फर्मेंटेशन प्रोडक्ट विल बी इथेनॉल. इथेनॉल हा कॉमन प्रोडक्ट आहे. इथेनॉल हा कॉमन प्रोडक्ट आहे. मग नंतर याचं डिफरन्शिएशन केलं जातं बाय डिस्टिलेशन किंवा नॉन डिस्टिलेशन प्रोसेस. याचं कन्वर्जन केलं जाईल आणि या प्रकारचे प्रोडक्ट्स आपल्याला भेटतील. मग आता जे प्रोडक्ट्स याच्यापासून तयार होणार आहे ते प्रोडक्ट कोणकोणते असतील? एकदम तुम्हाला समजेल या पद्धतीने मी सेपरेट करून दिले आणि तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे मी या मायक्रोब्स इन ह्यूमन वेलफेअर टॉपिक मध्ये किंवा चॅप्टर मध्ये फक्त ऑर्गॅनिझम्स जे यामध्ये वापरले जातात ते महत्त्वाचे आहेत. त्यापासून तयार होणारा प्रोडक्ट या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुमचं ते ध्यानात राखणं गरजेचं आहे. आता जे मी इथं लिहितोय त्यावरती प्रश्न पण विचारले गेलेले आहेत. मग याच्यामध्ये एक वेगवेगळे प्रोडक्ट्स आहेत ज्यामध्ये एक आहे दॅट इज बियर आणि त्याबरोबर आहे वाईन. बियर अँड वाईन हे दोन्हीही तयार प्रोसेस तुम्हाला आधी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे तर मी त्या प्रोसेस देणार नाही आहे. मग हे दोन्हीही तयार केले जातात विदाउट डिस्टिलेशन. प्रोड्यूस्ड बोथ आर प्रोड्यूस्ड बाय विदाउट डिस्टिलेशन. डिस्टिलेशन काय असतं हे आपल्या केमिस्ट्री मध्ये बऱ्यापैकी माहिती आहे. ठीक आहे. मग इथं विदाउट डिस्टिलेशन हा प्रोडक्ट या ठिकाणी तयार केला जातो. वाईन अँड बियर. राहिलेले अदर जे अल्कोहोलिक बेवरेजेस आहेत त्यामध्ये विस्की, ब्रँडी आणि रम. विस्की, ब्रँडी अँड रम हे तीन डिस्टिल्ड अल्कोहोलिक बेवरेजेस आहेत. दीज आर दी डिस्टिल्ड अल्कोहोलिक बेवरेजेस. म्हणजे हे बाय डिस्टिलेशन फॉर्म केलं जातं आणि हे विदाउट डिस्टिलेशन असतं. ठीक आहे. जेव्हा विदाउट डिस्टिलेशन असतं त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण जास्त असतं. डिस्टिलेशन केलेलं असतं त्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण काही प्रमाणामध्ये कमी असतं. खूपच कमी असं अल्कोहोलचं प्रमाण म्हणजे फक्त 4 to 6% असं असलेला आणखी एक प्रोडक्ट आहे दॅट इज अँड टॉडी. टॉडी बरोबर आणखी एक प्रोडक्ट आहे अँड फेनी. टॉडी अँड फेनी यापैकी फेनी हा गोवाचा ट्रॅडिशनल ड्रिंक आहे. गोवा इट इज अन ट्रॅडिशनल ड्रिंक. तर टॉडी जी आहे ही तेलंगणा आत्ता झाले. आधी फक्त साऊथ इंडिया घेतलं जात होतं. तेलंगणाचं ट्रॅडिशनल ड्रिंक आपल्याकडे पण भेटतं हे ताडीच्या नावाने. बरोबर. ताडी मदिरा म्हणून असं नाव दिलं जातं त्याला. मग ही जी टॉडी आहे हे कशाद्वारे तयार केलं जातं? विथ द हेल्प ऑफ सॅप. सॅप शुगरी सॅप ऑफ पाम किंवा कोकोनट पाम. हे पाम असेल किंवा कोकोनट पाम असेल याचं जे सॅप आहे त्याचा वापर केला जातो. इथे सुद्धा which is formed by fermentation. आणि fermentation by again there is an yeast. याच्याद्वारे हा प्रोडक्ट तयार केला जातो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट द अल्कोहोलिक बेवरेजेस. इथे आपण अल्कोहोलिक बेवरेजेस हा पार्ट पूर्ण केला. पुढे जाऊया आपण मायक्रोब्स as a source of organic acid. Second, as a source of ऑर्गॅनिक ऍसिड्स. डिफरंट टाइप ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत. म्हणजे आपण जे बायोमॉलिक्युल्स या चॅप्टर मध्ये स्टडी केलेलं आहे तर बायोमॉलिक्युल्स चॅप्टर मध्ये आपण जे काही ऑर्गॅनिक ऍसिड कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, लिपिड्स हे ऑर्गॅनिक ऍसिड्स आपण स्टडी केलेले आहेत.
पण इथं आपण स्पेसिफिकली काही ऑर्गॅनिक ऍसिड घेणार आहोत ज्यांचं उपयोग हे ह्युमन वेलफेअरसाठी असतो. ठीक आहे. मग हे एक्स्ट्रॅक्ट केले जातात किंवा बाय द प्रोसेस ऑफ मायक्रोब्स, फर्मेंटेशन प्रोसेस ऑफ मायक्रोब्स, त्यांच्या सहाय्याने हे स्पेसिफिक ऑर्गॅनिक ऍसिड तयार केले जातात. इथे जे ऑर्गॅनिक ऍसिड तयार केले जातात ते फॉर कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन. हे कशासाठी केले जाईल? फॉर कमर्शियल अँड इंडस्ट्रियल प्रोडक्शन साठी आहे. ठीक आहे. तसंही म्हणजे विदाउट मायक्रोब्रेन आपण तयार करतो. विदाउट मायक्रोब्रेन म्हणजे विदाउट मायक्रोब जर आपण तयार करत असू तर डायरेक्टली फ्रॉम ग्लुकोज, सी जर डायरेक्टली विचार केला विदाउट मायक्रोबचा, यामध्ये एक्झाम्पल ग्लुकोज पासून आपण ग्लुकॉनिक ऍसिड तयार करतो. ठीक आहे. त्यानंतर एंड प्रोडक्ट जो पायरुव्हिक ऍसिड आहे हा स्वतः एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे, परंतु त्याच्यापासून इथेनॉल किंवा पायरुव्हिक ऍसिड व्यतिरिक्त इथेनॉल पण आहे. पहा ग्लुकोज पासून ग्लुकोनिक ऍसिड, त्याच ग्लुकोजचे हे दोन एंड प्रोडक्ट आहेत. त्यापैकी एरोबिक आणि अनएरोबिक दोघांमध्ये पायरुव्हिक ऍसिड आहे आणि इथेनॉल हा अनएरोबिक मध्ये आहे. ठीक आहे. मग हे अनएरोबिक प्रोसेसद्वारे अगेन फर्मेंटेशन आलं, त्याच्या सहाय्याने इथेनॉल तयार केला जातो. ठीक आहे. पण आणखी काही असे ऑर्गॅनिक ऍसिड्स आहेत ज्यांचे यूज ह्युमन वेलफेअर मध्ये आहे स्पेसिफिक फंक्शनिंग साठी. मग असे ऑर्गॅनिक ऍसिड कोणत्या प्रकारच्या मायक्रोब्स पासून तयार केले जातात त्याचे आपण काही या ठिकाणी एक्झाम्पल्स पाहूया. मग ऑर्गॅनिक ऍसिड अँड मायक्रोब जो त्याचा सोर्स असेल, याच्यामध्ये एक आहे सायट्रिक ऍसिड, दोन आहेत ज्यांचा सोर्स एकच आहे. मग सायट्रिक ऍसिड आणि ग्लुकॉनिक ऍसिड. ग्लुकॉनिक ऍसिड या दोघांचं सेम सोर्स, दॅट इज अन एस्परजिलस नायजर. काय आहे हा? रिमाइंड करा, फंगाई. त्या दोघांचा एकच सोर्स. त्यानंतर फ्युमेरिक ऍसिड. फ्युमेरिक ऍसिड इट इज बाय राइझोपस ऑरिझस. हा सुद्धा फंगाई आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऍसिटिक ऍसिड आहे. ऍसिटिक ऍसिड त्याच्यावरती आपण याच्या आधी पण डिस्कशन केलेलं आहे. त्याला व्हायनेगार म्हणतात, तुम्ही विनेगार पण म्हणतात त्याला. ठीक आहे. मग हे जे व्हायनेगार आहे किंवा ऍसिटिक ऍसिड, इट इज फ्रॉम ऍसिटोबॅक्टर ऍसिडी. ह्या बॅक्टेरिया पासून तयार केला जातो. त्यानंतर आणखी एक आहे, दॅट इज लॅक्टिक ऍसिड. हे तर तुम्ही याच्या आधी पण स्टडी केलेला आहे. लॅक्टिक ऍसिड इट इज बाय लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया. ठीक आहे. म्हणजे त्याचं पूर्ण नाव तुम्हाला दिलेलं आहे किंवा लॅक्टिक ऍसिड असेल तुम्ही त्याला म्हणू शकता. ठीक आहे. सो हे काही एक्झाम्पल झाले ऑर्गॅनिक ऍसिडचे आणि त्याचे मायक्रोब सोर्स. प्रत्येक ऑर्गॅनिक ऍसिड हा वेगवेगळ्या फंक्शनिंग मध्ये वापरला जातो. समजा सायट्रिक ऍसिड आहे, आता तुम्ही सगळ्यांचं फंक्शनिंग तुम्हाला देत नाही, काही स्पेसिफिकचा देतो. समजा सायट्रिक ऍसिड आहे, इट यूज ऍज अ कन्फेक्शनरी. याचा वापर कसा केला जाईल? ऍज अन कन्फेक्शनरी, डिफरंट टाइप ऑफ प्रोडक्ट्स तयार करण्यासाठी. त्याच्यानंतर फ्युमेरिक ऍसिड आहे. फ्युमेरिक ऍसिड आणि फ्युमेरिक ऍसिडचा उपयोग रेझिन मध्ये केला जातो. इन द रेझिन ऍज अन वेटिंग एजंट, म्हणजे ओलावा निर्माण करून देणारा एजंट, ऍज अन वेटिंग एजंट. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी एक आहे ग्लुकोनिक
ग्लुकोनिक ऍसिड इट सर्व as a medicine, as a solubilizing agent of calcium. Now solubilization of Ca++ साठी हा ग्लुकोनिक ऍसिड इथे वापरला जाईल. So these are various organic acids which are useful in these specific areas. Organic acid नंतर आपण तिसरं पाहूया as a source of antibiotic. Third one, antibiotic. डेफिनेशन ते सांगणार नाही, ऑलरेडी तुम्हाला इथे डिस्कशन स्टडी केलेलं आहे. ठीक आहे. आता हे जे अँटीबायोटिक आहे याची डिस्कवरी तुम्हाला माहित आहे, अलेक्झांडर फ्लेमिंग. परंतु अलेक्झांडर फ्लेमिंग खरं तर अँटीबायोटिक वरती काम करत नव्हता. तुम्हाला माहित आहे काय करत होता? सर अलेक्झांडर फ्लेमिंग हे ऍक्च्युअली वर्क करत होते स्टॅफिलोकॉकस बॅक्टेरियावरती. दे आर वर्किंग ऑन, ते जे वर्क करत होते स्टॅफिलोकॉकाय बॅक्टेरियावरती. दे वर्किंग ऑन दी स्टॅफिलोकॉकाय. काय करत होते? पेट्री डिश आणि या स्टॅफिलोकॉकाय बॅक्टेरियाची ग्रोथ ते करत होते. त्यांनी बघितलं सीएम कंप्लीट पेट्री डिश वरती स्टॅफिलोकॉकाय बॅक्टेरियाची ग्रोथ होत होती, कंप्लीट पेट्री डिश होती. परंतु या ठिकाणी कॉन्टॅमिनेशन झालं होतं मोल्डचं. मोल्ड म्हणजे हा फंग आहे. ठीक आहे. त्या स्पेसिफिक मोल्डचं काही कॉन्टॅमिनेशन झालेलं होतं. मग त्या स्पेसिफिक मोल्डचं कॉन्टॅमिनेशन झाल्या कारणानं हा एरिया आहे पूर्ण पहा, हा पूर्ण एरिया तुम्हाला दाखवले इथपर्यंत हा कंप्लीट स्टॅफिलोकॉकाची ग्रोथ आहे. ठीक आहे. स्टॅफिलोकॉकाय ग्रोथ. परंतु हा जो मोल्डचा एरिया आहे, हा मोल्डचा हा पूर्ण एरिया तुम्ही पहा, हा पूर्ण एरिया, ह्या एरियामध्ये ह्या बॅक्टेरियाची ग्रोथच नाही. म्हणजे एक प्रकारे इथून ही ग्रोथ रेस्ट्रिक्ट झालेली आहे. देयर इज नो ग्रोथ, ऑफ दिस स्टॅफिलोकॉकाय या एरियामध्ये. याचा अर्थ काय झालं की जे मोल्ड आहे ना, ह्या मोल्डनं ह्या एरियामध्ये त्या स्टॅफिलोकॉकाची ग्रोथ होऊ दिलेली. याचा अर्थ हा मोल्ड रेजिस्टन्स झाला ह्या बॅक्टेरियासाठी. बरोबर, हा मोल्ड रेजिस्टन्स झाला. आणि आपल्याला माहित आहे जो सबस्टन्स हा बॅक्टेरियल ग्रोथ साठी रेजिस्टन्स असेल किंवा बॅक्टेरियल मल्टिप्लिकेशन साठी रेजिस्टन्स असेल तर त्याला आपण अँटीबायोटिक असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज अँटीबायोटिक. मग यावरून हे शोध लागलेला आहे. ऍक्सिडेंशियली आपल्याला म्हणावं लागेल काम कोणाचं होत होतं? स्टॅफिलोकॉकाचं. माहित काय पडलं की हे जे मोल्ड आहे फर्दर वर्क केल्यानंतर माहित पडलं की दिस मोल्ड इज अन पेनिसिलियम नोटॅटम. हा कोणता होता? पेनिसिलियम नोटॅटमचा मोल्ड होता, जो काय करत होता? तो which resist the growth of the bacteria. त्या बॅक्टेरियाची ग्रोथ रेजिस्ट करत होता. त्याच्यातून जो सबस्टन्स त्याने एक्स्ट्रॅक्ट केला, त्या सबस्टन्सला नाव दिलं पेनिसिलिन. त्या बॅक्टेरियाच्या नावावरून त्याला नाव दिलं पेनिसिलिन. परंतु या ठिकाणी अलेक्झांडर फ्लेमिंग तर डिस्कव्हरर होता, परंतु पेनिसिलिन वरती अँटीबायोटिक म्हणून जास्त प्रमाणामध्ये काम करणारे जे लोक होते त्या दोन लोकांची नावं आहेत. दॅट इज चेन अँड फ्लोरी. हे दोन सायंटिस्ट आहेत ज्यांनी यावरती फर्दर वर्क केलं. हे चेन अँड फ्लोरी
विथ अलेक्झांडर फ्लेमिंग, तिघांनी नंतर 47 मध्ये 1947 मध्ये काय केलं, त्यांनी नोबेल प्राइज पटकावला. ठीक आहे, ह्या तिघांनी मिळून. परंतु ऍक्च्युअल अँटीबायोटिक वरती वर्क जो आहे फर्दर वर्क ते कोणी केलं, चेन अँड फ्लोरेन, आणि फ्लेमिंग जो आहे तो डिस्कव्हरर होता. ठीक आहे, क्लिअर झालं की झाली डिस्कवरी ऑफ अँटीबायोटिक. पण अँटीबायोटिकचं नाव वेगळ्याच माणसानं दिलं. अँटीबायोटिकला नाव जे दिलं आहे, म्हणजे अँटीबायोटिक ही जी टर्म आहे ना, अँटीबायोटिक, अँटीबायोटिक ही जी टर्म आहे, दिस टर्म वॉज इंट्रोड्यूस्ड बाय सेल्मन. ही जी टर्म आहे हे इंट्रोड्यूस केलं सेल्मन वॅक्समन याने. सेल्मन वॅक्समन याने काय केली, ही टर्म इंट्रोड्यूस केली. ठीक आहे, म्हणून नाव सेल्मन वॅक्समनचं घेतलं जातं अँटीबायोटिक्स आहे. हे पेनिसिलिनची डिस्कव्हरी इतक्या महत्त्वाची होती वर्ल्ड वॉर 2 मध्ये. पेनिसिलिन जे आहे इन वर्ल्ड वॉर 2 यामध्ये अमेरिकन सोल्जर जे आहेत ना, अमेरिकन सोल्जर्स यांचे जे काही जखमा होते, वाऊंड, इंजुरी, तर त्याला भरून काढण्यासाठी या अँटीबायोटिकचा वापर खूप जास्त प्रमाणामध्ये त्या काळामध्ये केला गेला होता. ठीक आहे, म्हणजे ही डिस्कव्हरी त्या काळामध्ये खूप महत्त्वाची अशी डिस्कव्हरी होती. हे झालं अबाउट दी डिस्कव्हरी ऑफ अँटीबायोटिक. मग डिफरंट टाइप ऑफ अँटीबायोटिक्स जे आहेत हे डिस्कव्हर केले गेलेले आहेत. देयर आर डिफरंट टाइप ऑफ अँटीबायोटिक्स आर डिस्कवर्ड. मग आता हे अँटीबायोटिक कोणकोणते आहेत आणि त्यांचं मायक्रोबियल सोर्स काय आहे ते आपण पाहूया. इथे पाहू शकता तुम्ही अँटीबायोटिक आणि मायक्रोबियल सोर्सेस. याच्यापैकी काही अँटीबायोटिकची नावं तुम्ही आधी ऐकलेली असाल वेगवेगळ्या डिसीजेस मध्ये. एक आहे क्लोरोमॅसिथिन. हे जे क्लोरोमॅसिथिन अँटीबायोटिक आहे, दिस क्लोरोमॅसिथिन अँटीबायोटिक is produced by Streptomyces venezueli बॅक्टेरिया. Streptomyces venezueli. Streptomyces या जीनसला ध्यानात ठेवा, कारण Streptomyces ही जी जीनस आहेत कितीतरी प्रकारच्या अँटीबायोटिकला प्रोड्यूस करण्यासाठी वापरली जाते. ठीक आहे, पुढे आपल्याला समोर येईल. मग Streptomyces venezueli. दुसरं आहे एरिथ्रोमायसिन. एरिथ्रोमायसिस ही जी अँटीबायोटिक आहे ही स्ट्रिप्टोमायसिस, एस म्हणजे स्ट्रिप्टोमायसिस एरिथ्रस या बॅक्टेरियाचा वापर करून ही अँटीबायोटिक तयार केली. त्यानंतर थर्ड आहे पेनिसिलिन. आता एक पेनिसिलिन डिस्कव्हरीचे आपण बघितलं होतं, त्या ठिकाणी मोल्ड होता फंगाय पेनिसिलियम नोटॅटम. इथे आहे पेनिसिलियम क्रायसोजेनम. पेनिसिलियम क्रायसोजेनम. त्यानंतर स्ट्रिप्टोमायसिन हे स्ट्रिप्टोमायसिस ग्रिसियस ह्या बॅक्टेरियाच्या सहाय्याने प्रोड्यूस केलं गेले. इथे हे जे आहे हे फंगाय आहे, पण हे बॅक्टेरिया आहे. स्ट्रिप्टोमायसिस ग्रिसियस. त्यानंतर पुढे बॅसिट्रासिन. बॅसिट्रासिन ही जी अँटीबायोटिक आहे ही बॅसिलस लायकेनिफॉर्मिस बॅक्टेरिया आहे. बॅसिलस लायकेनिफॉर्मिस या बॅक्टेरियाच्या सहाय्याने तयार केली गेली. आणि दोन अँटीबायोटिक आहेत, ऑक्झीटेट्रासायक्लिन आणि दुसरं आहे टेरामायसिन. ऑक्झीटेट्रासायक्लिन आणि टेरामायसिन, and it is produced by using both दोन्ही पण स्ट्रिप्टोमायसिस ऑलिफिशियस. किती ठिकाणी आहे पहा स्ट्रिप्टोमायसिन? 1 2 3 आणि 4 ठिकाणी इथं तुम्हाला दिसत आहे. हे काही एक्झाम्पल आहेत, असे कितीतरी अँटीबायोटिक्स आहेत जे प्रोड्यूस केले गेले आहेत with the help of some microbes. ठीक है, so this is about the microbes as a source of antibiotics. Now microbes as a source of enzymes. Enzymes the discussion biomolecules मध्ये आपण केलेला आहे. These are the biocatalysts. Different type of products we can form by using the enzymes. काही एन्झाइम्स असे आहेत जे ह्यूमन वेलफेअर साठी गरजेचे आहेत किंवा इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे असे आहेत. मग आपण जर एक्झाम्पल म्हणून बघितलं ना, कितीतरी एन्झाइम्स असे आहेत जे युजफुल आहेत. त्यामध्ये एक आहे लायपेजेस. यामध्ये लायपेजेस. ठीक आहे,
लायपेजेस हे डिटर्जंट फॉर्म्युलेशन मध्ये वापरलं जातं. लायपेजेस युजफुल इन दी डिटर्जंट फॉर्म्युलेशन. काय होईल डिटर्जंट फॉर्म्युलेशन म्हणजे दे आर युजफुल टू रिमूव्ह द डिफरंट टाइप ऑफ द मटेरियल प्रेझेंट ऑन द क्लॉथ्स. आता हे जे मटेरियल आहे हे कोणत्याही फॉर्म मध्ये असू शकतात. आपण त्याला स्टेन म्हणूया. मग हे काय कशासाठी वापरलं जाईल? टू रिमूव्ह दी स्टेन्स फ्रॉम क्लॉथ्स. ठीक आहे. लायपेज हा एक एन्झाईम ज्याचा उपयोग या पद्धतीने झाला. आणखी एक आहे बॉटल ज्युसेस, प्रोटीएजेस आणि पेक्टिनेजेस. प्रोटीएजेस अँड पेक्टिनेजेस दोन्हीही एन्झाईम्स आहेत. कशासाठी? फॉर द हायड्रोलिसिस ऑफ ऑर द ब्रेकडाऊन ऑफ प्रोटीन्स. बरोबर. मग यांचा वापर केला जातो इन बॉटल ज्युसेस. बॉटल ज्यूस जे तयार केलं जातं ना त्याच्यामध्ये हे प्रोटीएजेस आणि पेक्टिनेजेस वापरले जातात. आणखी एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी घेऊ शकतो. स्ट्रिप्टोकायनेज. आणि स्ट्रिप्टोकॉकस पासून तयार केला जातो. मग स्ट्रिप्टोकायनेज जो आहे इट सर्व ॲज म्हणजे हे खूप चांगलं जे आर्टेरियोस्क्लेरोसिस आणि अथेरोस्क्लेरोसिस ब्लड वेसल मध्ये झालेलं असतं ना किंवा त्या व्यतिरिक्त दुसरे घेऊया आपण क्लॉट. जे ब्लड वेसल मध्ये झालेलं असतं त्या क्लॉटला बस्ट करण्यासाठी किंवा तो क्लॉट रिमूव्ह करण्यासाठी हे युजफुल आहे. म्हणून स्ट्रिप्टोकायनेज यूज्ड ॲज अ क्लॉट बस्टर. ॲज अन क्लॉट बस्टर. मग क्लॉट बस्टर कशामध्ये? ब्लड वेसल्स मध्ये. व्हेन्स असेल किंवा आर्टरीज असेल त्यामध्ये हे वापरलं जातं. क्लॉट बस्टर इन ब्लड वेसल्स. मग काही लोक जे आहेत मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन मध्ये असेल किंवा त्यांना अथेरोस्क्लेरोसिस झाले असेल, आर्टेरियोस्क्लेरोसिस झालेले असेल, हार्ट अटॅकच्या जवळ असतील तर त्यांना आपण वाचू शकतो विथ द हेल्प ऑफ स्ट्रिप्टोकायनेज. हे काही एक्झाम्पल्स मी तुमच्यासमोर दिलं म्हणजे इतर असे एन्झाईम्स आहेत जे इंडस्ट्रियल लेवलवरती त्यांना तयार करणं गरजेचं आहे फॉर द प्रोडक्शन इन लार्ज स्केल. मग हे जे एन्झाईम्स आहेत हे वेगवेगळ्या मायक्रोबियल सोर्सेस पासून एक्स्ट्रॅक्ट केले जातात. आपण काही एक्झाम्पल्स याच्यामध्ये पाहूया जे तयार केले जातात. त्यामध्ये इन्व्हर्टेज आहे. समजा एन्झाईम घेऊया आपण आणि दुसरं घेऊया त्याचा सोर्स. ठीक आहे. मग यामध्ये एक आहे इन्व्हर्टेज आणि इन्व्हर्टेजचा सोर्स आहे सॅक्रोमॅयसिस सेरिडिस. कॉमन झालं म्हणजे आधी ब्रेड मध्ये बनाला होता, अल्कोहोलिक बेवरेजेस मध्ये बनाला होता आणि आता इन्व्हर्टेज मध्ये सुद्धा तो आलेला आहे. त्यानंतर दुसरं आहे पेक्टिनेज. हे जे पेक्टिनेज आहे त्याचा सोर्स स्क्लेरोटियाना लिबर्टाइन हा बॅक्टेरिया आहे. ह्या बॅक्टेरियाच्या सहाय्याने पेक्टिनेज हा एन्झाईम तयार केला जातो. एवढंच नव्हे एक फंगाय आहे आस्परजिलस नायझर. हाही फंगाय वापरला जातो फॉर पेक्टिनेज साठी. त्यानंतर पुढे आहे लायपेज. लायपेज हा जो एन्झाईम आहे हा एन्झाईम एक्स्ट्रॅक्ट केला जातो एका फंगायपासून कॅन्डिडा लायकोलायटिका. कॅन्डिडा लायकोलायटिका या फंगायच्या सहाय्याने हा जो एन्झाईम आहे तो एक्स्ट्रॅक्ट केला जातो किंवा तयार केला जातो. आणि एक आहे सेल्युलेज. हे सेल्युलोज फॉर्म केला जातो. सेल्युलेज इथे घेतो. cellulase fourth and for this there is an
ट्रायकोडर्मा, कोनी, हा या ठिकाणी वापरला जातो. ट्रायकोडर्मा हे करा कोनी. इथे स्ट्रिप्टोकायनेज हा एन्झाइम होता, स्ट्रिप्टोकॉकस बॅक्टेरियाच्या सहाय्याने त्याला तयार केला जातो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट मायक्रोब्स इन ए एन्झाइम प्रोडक्शन. त्यानंतर आपण पुढे जाऊया. मायक्रोब्स इन व्हिटॅमिन प्रोडक्शन. आता व्हिटॅमिन आपण जेव्हा न्यूट्रिशन किंवा डायजेशन ऍब्सॉर्प्शन हा टॉपिक पाहत होतो तर तेव्हा व्हिटॅमिन बद्दल आपण डिस्कशन केलं होतं. तरी सुद्धा विटामिन्स आर ऑर्गॅनिक कंपाउंड विच आर युजफुल फॉर व्हेरियस बायोसिंथेटिक ऍक्टिव्हिटी इन द बॉडी. आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बायोसिंथेटिक ऍक्टिव्हिटीसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विटामिन्सची गरज आहे. खरं तर विटामिन जे आहेत ते न्यूक्लिक ऍसिड आहेत. विटामिन काय आहेत? ऍक्च्युली दीज आर न्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे. मग हे जे विटामिन आहे न्यूक्लिक ऍसिड म्हणण्यापेक्षा याला नायट्रोजिनस सबस्टन्सेस म्हणा. दीज आर नायट्रोजिनस सबस्टन्सेस. न्यूक्लिक ऍसिड डायरेक्ट म्हणता येणार नाही, परंतु मग विटामिन्स जे आहेत ते नायट्रोजिनस सबस्टन्सेस आहेत. हे जे विटामिन्स, हे जे नायट्रोजिनस सबस्टन्सेस आहेत ते बॉडीच्या व्हेरियस, these are useful in the various biosynthetic activity. हे कुठे वापरले जातात? बायोसिंथेटिक ऍक्टिव्हिटीज मध्ये वापरले जातात. एकटा विटामिन डी जे प्रो फॉर्म मध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होतो तो सोडून बाकी सर्व विटामिन्स ते आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस केले जाणार नाही. मग ते विटामिन्स आपल्याला बाहेरून अवेलेबल करावे लागतात. मग फ्रॉम द फूड मटेरियल आपण त्याला घेतो. पण काही स्पेसिफिक मायक्रोब्स आहेत जे ऍज अ सोर्स ऑफ विटामिन्स आहेत. कितीतरी प्रकारचे विटामिन्स हे मायक्रोब्स तयार करू शकतात. तुमचं बायोटीन, रायबोफ्लोविन असेल, ऍस्कॉर्बिक ऍसिड असेल, बी कॉम्प्लेक्स असतील, कितीतरी प्रकारचे प्रोव्हिटॅमिन ए, प्रोव्हिटॅमिन डी, हे काय सगळे एक्झाम्पल्स आहेत. कितीतरी प्रकारचे विटामिन्स जे आहेत ते आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मायक्रोब्सच्या सहाय्याने तयार करू शकतो. इथे काही एक्झाम्पल्स तुमच्या समोर आहेत. मग ज्यामध्ये विटामिन B2 हा जो विटामिन आहे हे दोन मायक्रोब्स आहेत. त्यामध्ये एक न्यूरोस्पोरा गॉसिपी, इट इज अ फंगाय. दुसरं आहे एर्मोथेशियम ॲशबाई. हे दोन फंगाय आहेत जे वापरले जातात विटामिन B2 प्रोडक्शन पर्पजेससाठी. त्यानंतर दुसरं आहे विटामिन B12. विटामिन B12 हे परत मागे एकदा आलं होतं कुठे? लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरियामध्ये, लॅबमध्ये. आता इथं आले सिडोमोनास डिनायट्रिफिकन्स बॅक्टेरिया आहे. सिडोमोनास डिनायट्रिफिकन्स हा वापरला जातो विटामिन B12 प्रोडक्शनसाठी. आणि पुढे आहे विटामिन C. याच्या प्रोडक्शनसाठी ऍस्परजिलस नायजर परत आला. म्हणजे ऍस्परजिलस नायजर हा एन्झाइम मध्ये पण आला होता. ऍस्परजिलस नायजर हा ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये सुद्धा आला होता. इवन हाऊस होल्ड प्रोडक्ट मध्ये पण होता. आणि आता कुठे आलाय तो? विटामिन सी मध्ये. मी तुम्हाला सांगितलं ना, लॅक्टिक ऍसिड बॅक्टेरिया, सॅकॅरोमायसिस सेरेबेसी आणि ऍस्परजिलस नायजर हे बऱ्याच ठिकाणी, यांची नावं तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजे थोडंसं सोपं होतं, त्याच्यामुळे आपल्याला त्याचे प्रोडक्ट्स माहित करायला इझी जातं. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट मायक्रोब्स इन व्हिटॅमिन प्रोडक्शन. लास्ट पॉइंट याच्यामध्ये आहे, आपण अल्कोहोलिक बघितले, ऑर्गॅनिक ऍसिड बघितले, अँटीबायोटिक्स पण बघितले, एन्झाइम्स, विटामिन्स, आणि लास्ट वन इज ए बायो कंट्रोल एजंट. मायक्रोब्स इन ऍज ए बायो कंट्रोल एजंट. आता मायक्रोब ऍज अ बायो कंट्रोल एजंट कशा पद्धतीने वापरलं जाईल? आता बायो कंट्रोल एजंट काय आहे? बायो कंट्रोल एजंट तुम्ही ड्रग म्हणा याला, तुम्ही स्पेसिफिकली ड्रग म्हणू शकता, किंवा तुम्ही असं सबस्टन्स म्हणू शकता याला जो आपल्या बॉडीमध्ये व्हेरियस अबनॉर्मॅलिटीसाठी वापरले जातात. दॅट इज बायो कंट्रोल एजंट नव्हे, कारण बायो कंट्रोल एजंट इज रिलेटेड टू दी प्लांट्स. इथं आपण चुकलोय. इथे बायो कंट्रोल एजंट नाही, तर इथे आहे बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स. बायो ऍक्टिव्ह
मॉलिक्युल्स, बायोएक्टिव्ह मॉलिक्युल्स. मग मी जे तुम्हाला एक्सप्लेनेशन सांगितलं त्याच्याशी रिलेटेड ड्रग सारखं काम करतं आपल्या बॉडीमध्ये. म्हणजे एक प्रकारे व्हेरियस ऍक्टिव्हिटी पर्पजेससाठी लाईक इम्युनोसप्रेशन असेल किंवा मे बी ब्लड व्हेसल्स मध्ये महत्वाचं काम ते करत असतील. कसं आहे आपण त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पाहूया. आता बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल्स मध्ये स्पेसिफिकली 2 एक्झाम्पल्स आहेत. तुमच्या बोर्डाच्या बुक मध्ये हे एक्स्ट्रा पॉइंट्स मध्ये टाकलेलं आहे, परंतु एनसीईआरटी मध्ये यांचं नाव डायरेक्ट आहे. मग बायो ऍक्टिव्ह मॉलिक्युल मध्ये एक आहे दॅट इज सायक्लोस्पोरिन ए. सायक्लोस्पोरिन ए मार्केटमध्ये डायरेक्ट ड्रग म्हणून अवेलेबल आहे. ठीक आहे. हे सायक्लोस्पोरिन ए जो बॅक्टेरियासाठी वापरला जातो, इट इज प्रोड्यूस्ड बाय दॅट इज अन ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम. ट्रायकोडर्मा पॉलिस्पोरम. सायक्लोस्पोरिन स्पोरिन स्पोरम त्यावरून त्याला नाव दिलेलं आहे त्या पद्धतीने. मग हे जे सायक्लोस्पोरिन ए हा जो ड्रग आहे इट इज सर्व ॲज अन इम्युनोसप्रेसंट एजंट. हा काय आहे? इम्युनो सप्रेसंट एजंट. हा इम्युनोसप्रेसंट एजंट आहे. आता ध्यानात ठेवा इम्युनोसप्रेसंट एजंट काय असतो. मग आपण ह्यूमन त्या डिस्कस मध्ये बघितलेलं आहे. जेव्हा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन केलं जातं, टिश्यू किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन केलं जातं, तर तेव्हा आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेली आपली इम्युनिटी सिस्टम काय करते? त्याला रिजेक्ट करण्याचा प्रयत्न करते. मग अशा केसमध्ये हे काय रिजेक्ट करते? कारण आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले इम्युनोसप्रेसिव्ह सेल्स हे काय करतील? हे त्याला रिजेक्ट करण्याचं काम करते. मग हे जे सप्रेसिव्ह सेल्स आहेत ना, त्यांची ऍक्टिव्हिटी थांबायची आहे. इम्युनोसप्रेसंट एजंट तुमची ती जी इम्युनिटी रिजेक्शन पर्पजसाठी काम करत आहे, तर त्या इम्युनिटीला सप्रेस करायचं म्हणून इम्युनोसप्रेसंट एजंट म्हणून याचा उपयोग केला जातो. कशामध्ये? इन ऑर्गन और टिश्यू ट्रान्सप्लांट पेशंट. त्याचा उपयोग कुठे केला गेला? ऑर्गन और टिश्यू ट्रान्सप्लांटेशन मध्ये उपयोग केला गेला. ठीक आहे. हे एक झालं सायक्लोस्पोरिन एक बायोएक्टिव्ह मॉलिक्यूल. आणखी एक बायोएक्टिव्ह मॉलिक्यूल आहे दॅट इज स्टॅटिन. स्टॅटिन कॉन्टॅक्ट इनिबिटर म्हणून काम करतो. नॉट ओनली दी कॉन्टॅक्ट इनिबिटर, कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर म्हणून काम करतो. आपण बायोमॉलिक्युल्स मध्ये बघितलेलं आहे कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर काय आहे. ऍक्च्युअली स्टॅटिन एक एन्झाईम म्हणून बोलू शकतो आपण, म्हणजे याला आपण एन्झाईम कडेही घेऊन जाऊ शकतो. पण हा जो स्टॅटिन आहे, हा स्टॅटिन कोणत्या मायक्रोब्स द्वारे तयार केला जातो? तर तिथे आहे मोनॅस्कस पर्पुरियस. बाय मोनॅस्कस पर्पुरियस. हा जो फंगाय आहे मोनॅस्कस पर्पुरियस इज ए स्पेसिस ऑफ ईस्ट. ईस्टची स्पेसिस म्हणून त्याला फंगाय म्हटलं. मग मोनॅस्कस पर्पुरियसच्या सहाय्याने याला तयार केलं गेलं. आणि याचं काम काय आहे? तर याचं महत्त्वाचं काम इट इज अन ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. हा जो आहे हा काय आहे? ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. आता यावरून तुम्ही सांगू शकता ब्लड कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट आहे, म्हणजे कोलेस्टेरॉल कमी करणारा हा एजंट झाला. कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट. मग कोलेस्टेरॉल लोअरिंग एजंट असेल तर आपण त्याला अथेरोस्क्लेरोसिस आणि आर्टेरियोस्क्लेरोसिसच्या केसमध्ये किंवा कंडिशनमध्ये आपण त्याचा उपयोग करू शकतो. हे काय आहे? इट इज अन कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर. हा कोलेस्टेरॉल बरोबर कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर म्हणून काम करतो. म्हणजे सिंथेसिस ऑफ कोलेस्टेरॉल, कोलेस्टेरॉल सिंथेसिस मध्ये जो एन्झाईम काम करतो ना, मग त्या एन्झाईम साठी हा कॉम्पिटिटिव्ह इनिबिटर आहे. तो
एन्झाईम जो एन्झाईम कोलेस्टेरॉल सिंथेसिस मध्ये यूज केला जातो त्या एन्झाईमच्या ऐवजी हा स्टार्टिंग त्या ठिकाणी असेल. दोघांमध्ये कॉम्पिटिशन होतो. मग तिथे काय होतो, तिथे स्टार्टिंग बाइंड होतो, सॉरी त्या एन्झाईम बरोबर स्टार्टिंग हा बाइंड होतो. मग स्टार्टिंग बाइंड झाला की मग काय होईल, कोलेस्टेरॉल फॉर्म होणार नाही, आपोआपच कोलेस्टेरॉल लो केला जाईल, कमी केला जाईल. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट मायक्रोब्स इन इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स. मग इंडस्ट्रियल प्रोडक्ट्स मध्ये ह्या 6 एरियाज मध्ये मायक्रोब्सचा वापर केला जातो. ठीक आहे. या ठिकाणी हा पार्ट संपलेला आहे. आणखीन पार्ट बाकी आहे. सीवेज ट्रीटमेंट आणि बायोगॅस प्रोडक्शन हा एकत्र पॉइंट असेल एका दिवसासाठी आणि एक शेवटच्या दिवसासाठी पॉइंट असेल दॅट इज ॲज अ बायो कंट्रोल, जे चुकून आलं होतं, बायो कंट्रोल अँड ॲज अ बायो फर्टिलायझर, असे दोन. मग आणखीन 2 दिवस आपल्याला हा टॉपिक पूर्ण करण्यासाठी लागणार आहे. पण या दोघांशी रिलेटेड जे काही टास्क आहे तुम्हाला आता नेक्स्ट दिवसामध्ये प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तुम्हाला ते टास्क कंप्लीट करायचे आहे. त्यासाठी तुम्हाला शीट अवेलेबल करून दिलेलं आहे. सूचना इथे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा म्हणजे पुढे प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जो शीट प्रोव्हाइड केला आहे त्याच्यामध्ये टास्क दिलेले आहेत, आन्सर की तसेच ब्लँक ठेवले आहेत, तुम्ही तुमच्या पद्धतीने भरायचे आहे. परंतु आम्ही जे टास्क तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे गुगल पेजच्या माध्यमातून, त्याला काय करायचंय, तिथं सबमिट करायचंय ॲज अ होमवर्क म्हणून. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.